अहमदनगर राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला। त्यानिमित्तानं मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला। त्यानिमित्तानं त्यांचा आणि त्यांच्या पत्नी सत्यभामा अक्का बद्रीनाथ तनपुरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि समाजातील MPSC UPSC विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यानिमित्त सत्कारमूर्ती हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले। व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप उपस्थित होते। सचिन जगताप यांनी आपल्या मनोगतात 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक केलं। पतसंस्था चालवत असताना अतिशय काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून कामकाज केलं पाहिजे, अन्यथा पाहता पाहता पत्त्याच्या बंगल्यासारखा काही संस्था मोडकळीस आलेल्या आपण पाहिलंच आहे। परंतु पतसंस्था चळवळ ही अर्थव्यवस्थेमध्ये गरजेची असलेलं चांगली संस्था चालवून आदर्श घालून देण्याची पण गरज आहे। त्या दृष्टीनं राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेचं कामकाज करावं अशी अपेक्षा पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आहे। चेअरमन सुनीता रामकृष्ण कर्डिले, मानस सचिव सविता प्रकाश कराळे, स्वाती साठे, शोभा कांबळे, कांता बोठे, मायाताई जगताप, कांता बोडखे, सुरेखा तापकीर, सुलोचना कराळे, सविता बेर्डे, अक्षदा रहाणे, सुशीला कापसे, मंगला कराळे, सिंधुताई हार्दे आदी उपस्थित होत्या। शेवटी आभार प्रदर्शन प्रकाश कराळे यांनी केलं। महाराज पण या ठिकाणी बसलेले आहेत आणि सध्या खरं म्हणजे बाबांची इच्छाशक्ती एवढी अफाट आहे की कुठलाही त्रास झाला, काही झाला, आरोग्याची कुठली समस्या नाही। बाबांचे ते म्हणले थोडी आरोग्यात समस्या असं काहीच नाही। असं तर पुण्यावरून इथपर्यंत प्रवास करणं एवढं सोपं नव्हतं, परंतु आजही ते आपला विचार आणि विचाराचा संदेश समाजामध्ये देण्यासाठी काही ठराविक कार्यक्रमासाठी आवर्जून येतात। मागे 22 तारखेला माझ्या मुलाच्या लग्नाला पुण्यावरून आवर्जून बाबा आले आणि तिथे येऊन आशीर्वाद त्यांनी दिला। तर मग हे जे प्रेम आपल्यावर असं आणि आपल्यामधलं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व ही आपल्या आडी अडचणीच्या संकटाच्या काळातील एक मोठी इच्छाशक्ती जागृत करणारी प्रेरणा। म्हणून आज आपल्या पतसंस्थेची जबाबदारी वाढलेली आहे, कारण ज्या वेळेस पतसंस्था आणि पतसंस्थाच्या चळवळीचा आपण विचार करतो, पुढचं ऐकायचं आहे तर मी जास्त वेळ घेत नाही। मी मनापासून सर्व कुटुंबाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भैया आले नाही कार्यक्रमाला, कारण की याचा पुढच्या मंथएंडला म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्र केसरीचा मान आपल्याला नगर जिल्ह्याला भेटला आहे, तर त्याच्या तयारीमध्ये मिनिस्टर साहेब यांना देतो त्या तिकडे त्या नियोजनामध्ये आणि बाकीचे काही कार्यक्रम होते, तर त्यांनी मला सांगितलं की जाऊन कार्यक्रम करा। तरीसुद्धा मी पुन्हा एकदा भैयांना आल्याची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी सर्वांना परत एकदा हात जोडून तुम्हाला सगळ्यांना या तुमच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। जय जिजाऊ। आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जयंती दिन। आज या जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठिकाणी बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचा सपत्नीक सत्कार पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला। संस्थेने 1 वर्षामध्ये 2 कोटीच्या TV आणि मोबाईल बँकिंग सेवा देण्याचा मान या ठिकाणी उंचवलेला आहे। खऱ्या अर्थाने सकल मराठा समाज व शिवप्रेमी मित्र मंडळ गेली आम्ही सातत्याने गेली 25 वर्षापासून समाजामध्ये विविध सर्व महामानवांची जयंतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि ते आमचं परम कर्तव्य आहे आणि त्यातून समाजाला, तरुण पिढीला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम व्यासपीठावर विविध मान्यवरांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाने
आम्ही समाजाला मार्गदर्शन देण्याचं एक छोटंसं काम करतो. राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या निमित्त जिल्हाभरात सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. तसेच मराठा समाजही जिल्हाभरात प्रत्येक ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत आहे. भिंगारमध्येही आज सकल मराठा समाजाच्या वतीनं जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी जिजाऊ पतसंस्थेच्या कार्यालयाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पुढे आजपासून 1 महिनाभर शिवजन्मोत्सव साजरा केला जातो भिंगार शहरामध्ये. त्याचं सुरुवात झाली. आजपासून 19 फेब्रुवारी पर्यंत भिंगारमध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतो. ते करत असताना मागच्या वर्षी सर्व समाज बांधवातल्या महिला भगिनींनी जी पतसंस्था निर्माण केली तिला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मातृत्वाचा अत्युच्च आविष्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या 427व्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव आणि राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या निमित्तानं आपण बद्रीनाथ महाराज तनपुरे की ज्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं तो बद्रीनाथ महाराज तनपुरेंचा सत्कार जो नगर जिल्ह्याच्या वतीने करायचा होता तो आपण या ठिकाणी केला. आणि त्याचबरोबर याच वेळेला आपण या ठिकाणी MPSC UPSC मध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केलेलं यश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला. आणि या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा हा पहिला वर्धापन दिन. या वर्षभरामध्ये अनेकांचं प्रेम गेली अनेक वर्ष या पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि या सकल मराठा शिवप्रेमी मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, अनेक वर्ष समाजामध्ये काम करतायत. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.